चला काय हां दादा पाठीमाग काही विकास कामाचं उद्घाटन करण्यासाठी तालुक्यात आले होते, त्यावेळी तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही, त्यामुळं आमदार सरोज सोनवणे यांनी त्याचा म्हणजे याच्यावर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. काय तुमचं म्हणणं? आता ते जे कार्यक्रम होते ते शासकीय कार्यक्रम होते. माझ्याकडून प्रोटोकॉल पाळला गेला नाही हे म्हणणंच मूळतः चुकीचं आहे. कारण एक गृह विभागाचा कार्यक्रम होता, एक MSCB विभागाचा कार्यक्रम होता. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी अजितदादांनी तिथं दिल्यानंतर आणि आपला नेता तिथं येत असेल तर त्या कार्यक्रमाची तयारी करण्याची जबाबदारी ही माझी आहे. म्हणून मी तिथे त्या कार्यक्रमामध्ये कुठं कुठं काय काय लागते बाबा, काय अजून सुधारणा केल्या पाहिजे, काय पोलीस खात्यातल्या लोकांना मदत केली पाहिजे, नाश्त्याला कसं कसं करायचं, किती लोक येतील, काय व्यवस्था करायची, कुठं मांडव टाकायचा, आपण जी मेहनत करून पोलिसांची इमारत बांधली त्यात काय उणेवा राहिल्यात का, किंवा अजून पोलीस विभागाने अजितदादांकडे तुमची काय म्हणणं आहे, काय अपेक्षा आहेत. आता त्यांना 70-80 क्वार्टर्स नवीन बांधायचे आहेत लोकांसाठी, जे जुन्नर आंबेगाव नाही जुन्नर, उतूर, आळेफाटा आणि नारायणगाव इथले सगळे अधिकारी तिथं राहतील. अशा प्रकारच्या सदनिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2 BHK PSI लेवलच्या रँकपर्यंत आणि हवालदारांनी त्यांच्या सर्व खालच्या लोकांना 1 BHK. आता रूम्स त्यांचे छोटे आहेत, म्हणजे त्यांचा परिवार पण चांगला राहील असे वर्टिकल बिल्डिंग्स उभे करण्याचे जे ठरलेले आहेत त्याला जवळपास 70-80 कोटी रुपये लागणार आहेत. तर ते देण्याचं काम आम्ही केलं, म्हणजे असं मी प्लॅनिंग केलं ना. आणि तो कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा आणि MSCBचा आहे. MSCBने अजितदादा पालकमंत्रीमधून येत असताना त्यांनी प्रोटोकॉलनुसार सर्वांची नावं टाकली, सर्वांना निमंत्रित केलं. गृह विभागाचे SPने पण तिथं समोर सांगितलं कार्यक्रमामध्ये की आम्ही खासदार असतील, आमदार असतील, वेगळे मंत्री जर कोणी येत असतील तर त्यांच्यावर संपर्क साधून जिल्हाधिकारीच्या इमारतीमध्ये एक प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून काम करतात आणि त्यानुसार त्यांना रितसर निमंत्रण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता त्यांची काही वेगळी पोटदुखी मला माहीत नाही, पण अजितदादा जिधर आएगा उधर अतुल बेनके खड़ा ही रहने वाला है. तुमच्याकडून काही नाव टाकण्यात काय हे झालंय का? अहो मी कुठं नाव टाकलं नाही, माझं नाव टाकलं नाही, अजितदादांनी ती काय केली, नाव न टाकल्यामुळे लोक रुसतात. पत्रिकेत नाव आहे, बोर्डावर नाव आहे, दोन्ही ठिकाणी आहे. ते गणपतरावचं नव्हतं, ते गणपतराव फलवडे स्टेजवर म्हटले की माझं नाव नाही, म्हणून म्हटलं आता कोणाकोणाची नावं टाकायची, काय करायची, म्हणून मतदार यादीच वाढा असं दादांनी त्याच्यावरती मिश्किल टिप्पणी केली. पण खासदार आणि आमदार त्यांचे नाव सगळीकडे आहेत, कोण शिलेवर पण आहे आणि पत्रिकेमध्ये पण आहेत. कुठं नाही मला सांगा बघ, कुठं नाही. हां आता ते त्यांनाच माहिती ना, आता ते का रुसले हे मी कसं काय सांगणार. कोणाचा तर समन्वय कोणी ठेवायचा, तालुक्याच्या लोकप्रतिनिधी ठेवायचा. बाकीचं काम करत असताना शेवटी जिथं जिथं अजितदादांनी कामं दिलेत आणि ते जर इथं येत असेल तर ते मी कार्य करणार ना. आता पोलीस स्टेशनला उद्घाटनाला निमंत्रण देण्याची जबाबदारी ही गृह विभागाची, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. त्यांनी नाव टाकलं, त्यांना 8 दिवसापूर्वीच कळवलं, हे केलं, सगळ्या गोष्टी केल्या ना. तालुक्याच्या एकंदर कारभाराबाबत काय सांगा? त्याच्याविषयी मी नंतर सांगेल, अजून जरा अधिकृत जंत्री माझ्या हातात येते, पण फारसं समाधानकारक नाही असं माझं इथं मत आहे. आणि त्याच्यामुळं तालुक्यातल्या लोकांमध्ये पण जर तुम्ही गेले त्याचा उठाव सगळीकडं होत आहे. जे काही कामं आपण मंजूर केले त्याचा दर्जा असेल किंवा आत्ताचे नवीन निकाल लागल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत आहेत ते काय योग्य असं मला वाटत नाही. पण त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काय काय करायला लागेल याची सगळी मी इकडची माहिती घेतो आहे आणि त्यानुसार त्याच्यावर ॲक्शन मोडमध्ये येण्याचं आम्ही ठरवलं आहे. शेवटी तालुका आम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही. नवीन कारभार करतील असं वाटलं होतं, पण ते काही योग्यरित्या होत नाही, म्हणून दादा उतरायला सुरुवात केलेली आहे.